हाय एव्हरीवन, ममताज ऑल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी फेस पॅक कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी डाबर कंपनीचं मी मध घेतलेलं आहे। तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं मध घेऊ शकता, असं काही नाही की डाबर कंपनीचंच घेतलं पाहिजे। आणि हाफ लिंबू लागेल, हाफ लिंबूचा रस लागेल आपल्याला फेस पॅकमध्ये। आणि 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स लागणार आहेत। विटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल्स सोबत एक टाचणी पण लागेल किंवा सुई पण घेऊ शकतात त्या कॅप्सूल्स फोडण्यासाठी। आणि त्यानंतर मोसंबीच्या सालांची पावडर, ही मी पावडर घरी तयार केलेली आहे। मोसंबी खाल्ल्यानंतर आपण काय करतो, मोसंबीची सालं फेकून देतो। तर ती फेकून न देता उन्हात वाळत घालून ही पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। त्यानंतर दही घ्यायचं आणि कडुलिंबाच्या पानांची पण पावडर मी घरीच बनवलेली आहे। तर कडुलिंबाच्या पानांची पावडर लागेल आणि ही घरी तयार करता येते। ही पानं उन्हात सुकत घालायची आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायची। मुलतानी माती लागेल, मुलतानी मिट्टी मार्केटला विकत मिळते। चंदन पावडर लागेल। हे पूर्ण साहित्य मिक्स करण्यासाठी एक बोल लागेल, साधारण साईजचा बोल घेतला तरी चालेल। त्यानंतर एक बटाटा लागेल, मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा कारण त्याचं ज्यूस लागेल आपल्या ह्या पूर्ण साहित्यामध्ये। आणि एक स्ट्रेनर लागेल म्हणजेच गाळणी लागेल। आणि त्यानंतर एक बॉटल लागेल, बॉटल म्हणा किंवा कंटेनर म्हणा, किंवा आपल्याकडे क्रीमच्या रिकाम्या झालेल्या डब्या असतात त्या वॉश करून आपल्याला यूज करता येतात, किंवा पोमेटची बॉटल असते ती पण वॉश करून यूज करता येते। तशा पद्धतीने आपण काही पण कोणतं पण कंटेनर घेऊ शकता। तर सर्वात आधी आपल्याला मीडियम साईजचा बटाटा घेऊन तो किसून घ्यायचा आहे किसणीने आणि त्याचा आपल्याला ज्यूस काढायचा आहे। तर तो बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये। तर तुम्हाला ह्या पूर्ण पावडरी, हे पूर्ण साहित्य आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळू शकतं, आयुर्वेदिक दुकानामध्ये। तर तुम्ही ते आणू शकता। एक मीडियम साईजचा बटाटा घेऊन त्याचं ज्यूस काढून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर घातलेली आहे, 1 चमचा मोसंबीच्या पानांची पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये। 1 चमचाच पावडरी घ्यायच्या आहेत आपल्याला, जास्ती घ्यायच्या नाही आहेत। मुलतानी माती आपल्याला 2 चमचा घ्यायची आहे, मुलतानी मिट्टी म्हणतात त्याला। आणि 1 चमचाच चंदन पावडर घ्यायची आहे, 1 चमचाच दही घ्यायचं आहे। बाकी पूर्ण साहित्य 1 चमचाच घ्यायचं। फक्त मुलतानी मातीच आपण 2 चमचे घेतलेली आहे। मुलतानी माती म्हणा किंवा मुलतानी मिट्टी म्हणा। त्यानंतर 1 चमचा आपल्याला मध घ्यायचा आहे, कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल मध। 1 चमचा घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस लागेल, जास्ती लिंबू घालायचं नाही त्याच्यामध्ये। जेवढं मी मेजरमेंट दिलेलं आहे तेवढ्याच पद्धतीने, तेवढ्याच प्रकारे तुम्ही मेजरमेंट घ्याल, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल। तर मी इथे 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घेतलेल्या आहेत। ड्राय स्किनसाठी 3 घेतल्यात तरी चालेल आणि ऑइली स्किन असेल तर 2 घ्यायच्या किंवा 1 घ्यायची। तर अशा पद्धतीने ह्या मिक्स करून घ्यायच्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स याच्यामध्ये। विटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग आपल्याला चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण असल्यामुळे हिलिंग प्रोसेससाठी चालना मिळते आणि सुरकुत्या पण कमी होतात। आणि हातांना जर ते तेल लावलं तर हात पण नरम होतात, त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहेत विटॅमिन ए कॅप्सूलचे। त्यामुळे तुम्ही चेहऱ्यासोबत हातांना पण ते तेल लावू शकता। आणि आता हे पूर्ण मिश्रण मिक्स करण्यासाठी आपल्याला गुलाबजल लागणार आहे। तर गुलाबजल जेवढं त्याच्यामध्ये मिक्स करता येईल तेवढं त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं। आणि आता हे मिश्रण गुलाबजल घालून त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स राहायला नको, एकजीव करायचं आहे। चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं, 5 मिनिट लागले तरी चालेल, 5 ते 10 मिनिट फेटून घ्यायचं चांगल्या पद्धतीने। त्याची कन्सिस्टन्सी जास्ती पातळ पण नको आणि घट्ट पण नको, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरेल तेल घालायचं आहे 1 चमचा। खोबरेल तेल तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेतलं तरी चालेल, फक्त ते शुद्ध असायला हवं, ओरिजिनल असायला हवं। तर आपल्याला खोबरेल तेलाचा उपयोग फेस पॅकसाठी का करायचा आहे, तर याच्यामध्ये लिनोलोइक ॲसिड, व्हिटॅमिन एफ, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आणि अँटी फंगल तत्व, सर्व स्किनसाठी सर्वात उपयुक्त असं हे तेल आहे।
तर आपण या पॅकमध्ये जे जे आपण इन्ग्रेडियंट्स घातले आहेत तर त्याचे फायदे बघूयात. तर याच्यामध्ये आपण मधाचा उपयोग केलेला आहे. मध जर तुम्ही डेली यूज केलात म्हणजेच रोज जर तुम्ही मधाचा उपयोग केलात तर चेहऱ्याची चमक पण वाढते आणि सुरकुत्या पण कमी होतात. आणि मधाचा उपयोग तुम्ही रोज केलात ना चेहऱ्याला लावायला तरी चालतं. तर याच्यामध्ये आपण मुलतानी माती पण घातलेली आहे. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असतं जे चेहऱ्यावरचे मुरूम गायब करायला मदत करतं आणि क्लिन्झर म्हणून पण याचा उपयोग होतो. आणि मोसंबीचा उपयोग मोसंबीच्या सालांच्या पावडरचा आपण मुरुमांसाठी आणि डाग घालवण्यासाठी पण उपयोग होतो. ज्या प्रकारे मोसंबीच्या सालांच्या पावडरचा उपयोग आहे तर त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पण पानांच्या पावडरचा उपयोग आहे. म्हणजेच मुरूम आणि डाग याच्यासाठी ह्या पॅकचा खूप फायदा आहे. तर पिगमेंटेशन 100% गायब होतात ह्या पॅकमुळे. मी लावलेलं आहे हे पॅक आणि 2 दिवस आड म्हणजेच 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी जर तुम्ही ह्या पॅकचा उपयोग कराल तर खूपच फायदा होईल. खूप छान रिझल्ट मिळेल तुम्हाला. आणि ह्या पॅकचा रिझल्ट मिळाला की मला कमेंट करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने हे आपलं पॅक तयार झालेलं आहे. आणि तुमच्याकडे जे कोणतंही कंटेनर असेल त्या कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवाल आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे भरून ठेवलेलं कंटेनर. ज्या वेळेस तुम्ही हे पॅक चेहऱ्याला लावणार तर त्यावेळेस थोडं हे मिश्रण घेऊन चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करायची आहे. त्याच्यानंतर आणखी थोडंसं हे पॅक याच्यामधलं घ्यायचं आणि हे लावायचं चेहऱ्याला आणि थोडा वेळ म्हणजे 10 ते 15 मिनटं चेहऱ्याला तसंच राहू द्यायचं. पूर्ण सुकू द्यायचं नाही. त्याच्यानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही याची मसाज कराल तर तेव्हा हलक्या हाताने मसाज करायची आहे. जोरजोरात मसाज करायची नाही आहे. आणि चेहऱ्याचं पॅक वॉश केल्यानंतर म्हणजे धुतल्यानंतर हलक्या हाताने त्याला पुसायचा आहे. चेहरा रगडायचा नाही आहे. आणि नेहमी कंटेनरमधलं जेव्हा तुम्ही हे क्रीम काढणार तर त्यानंतर हे कंटेनर आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, बाहेर ठेवायचं नाही आहे. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करू शकता. आणि हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा.